नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MST CET 2026 साठीची राऊंड 1 ची जी काही चॉईस फिलिंग होती ती कंप्लीट झालेली आहे 30 तारखेला. त्यानंतर आता राऊंड 1 ची अलॉटमेंट जी काही येणार आहे ती 2 ऑगस्ट 2026 रोजी दिवसभरात येईल. अंदाजाने दरवर्षीप्रमाणे ती 4 ते 7च्या दरम्यान फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट येईल. फर्स्ट राऊंडची अलॉटमेंट आल्याच्या नंतर कोणत्या प्रक्रिया प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक आहेत त्या स्टेप बाय स्टेप मी समजून सांगतो, तर त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थितपणे काळजीपूर्वक ऐकाव्यात, पाहाव्यात. तर फर्स्ट राऊंड नंतर तुम्हाला अलॉटमेंट आल्याच्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या लॉगिन आयडी मध्ये जायचं. लॉगिन आयडी मध्ये गेल्याच्या नंतर आपला अलॉटमेंट रिझल्ट जसं काय आता या वरच्या इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी दिसेल की तुमचा नंबर प्रेफरन्स कितव्या नंबरचा लागलेला आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे, कॉलेजच्या मध्ये तुम्हाला त्या कॉलेजमध्ये कोणती ब्रँच भेटलेली आहे, या सर्वांची डिटेल इन्फॉर्मेशन भेटेल. त्यानंतर तुमचं कोणत्या कॅटेगरीतून अलॉटमेंट झालेलं आहे, सीईटीतून सीट लागलेली आहे का ऑल इंडिया कोट्यातून, हे सुद्धा शो होईल. हे शो झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजचा कोऑर्डिनेटरचं नाव आणि मोबाईल नंबर पण तिथं शो होईल. तुम्ही त्या मोबाईल नंबरवर इन्क्वायरी करू शकता, जसं की त्या कॉलेजला हॉस्टेल आहे का नाही, हॉस्टेल भेटेल, त्याची फी काय असेल, आणि त्या कॉलेजचं जे काही पेमेंट मोड असेल की ऑनलाईन घेतात, कॅश घेतात किंवा फोन पे घेतात, म्हणजे UPI पेमेंट घेतात, तर हे कोणत्या पद्धतीनं मोड ऑफ पेमेंट असेल तुमचं पहिल्या वर्षीचं, ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या कॉलवर दिली जाईल. त्याच्यानंतर 3 तारखेपासून 3, 4 आणि 5 ऑगस्ट 2026 या 3 दिवसामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला, ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेली आहे त्यांनी वर दिलेल्या इमेज प्रमाणे तुम्हाला हे चारही प्रोसेस करावं लागतील. तर त्यामध्ये 4 प्रक्रिया कोणत्या आहेत. एक तर असतं नंबर 1चं सेल्फ व्हेरिफिकेशन, जसं की तुम्ही इमेज मध्ये पाहिलं सेल्फ व्हेरिफिकेशन. त्यानंतर येईल तुम्हाला विलिंगनेस ऑप्शन, म्हणजे तुम्हाला एक पर्याय निवडायचा असतो, एक तर बेटरमेंट किंवा फ्रीज, ह्या दोन्हीतला एक पर्याय निवडायचा असतो. तिसरा असतं सीट ऍक्सेप्टन्स पेमेंट असतं. सीट ऍक्सेप्टन्स फी म्हणू शकता, सीट ऍक्सेप्टन्स पेमेंट पण म्हणू शकता. ते असेल ₹1000 प्रत्येक कॅटेगरीसाठी, प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, त्याच्यामध्ये कोणाला कन्सेशन नसेल. त्यानंतर चौथी प्रक्रिया येते तुमचं की सीट ऍक्सेप्टन्स कन्फर्मेशन लेटर काढून घेण्याचं. ते प्रिंटआउट पण काढायचं आणि PDF पण सेव्ह राहू द्यायची तुमच्याकडे. तर ह्या डिटेल इन्फॉर्मेशन ह्या 4 स्टेप कशा कशा असतात, त्यामध्ये काय काय दिलेलं असतं हे मी समजून सांगतो. पहिली प्रक्रिया असते की तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर 3 तारखेला तुम्हाला 4 ज्या काही स्टेप आहेत त्या अनकम्प्लीट दिसतील. त्या कम्प्लीट करण्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागते. नंबर 1 मध्ये काय करावं लागेल तुम्हाला, की जे काही सेल्फ व्हेरिफिकेशन आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन करताना तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचं जेंडर, त्याच्यानंतर कॅटेगरी आणि तुमचं जे काही कॅन्डिडेटचा टाईप आहे, टाईप ABC असं. तर मोस्टली महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं टाईप एच असतं. तर ह्या 3 गोष्टी व्यवस्थित आहेत का नाही ते टिक मार्क करून करेक्ट करायच्या. त्यानंतर तुम्हाला 10वीचा जे काही सब्जेक्ट वाईज मार्क असतील आणि 12वीचे म्हणजे SSC आणि HSCचे जे काय आपले मार्कशीट मधले मार्क ओरिजिनल फॉर्म मध्ये भरताना जे होते आणि इथं जे शो होत आहेत हे एकच आहेत का नाही ह्याचं व्हेरिफिकेशन करावं लागेल. तर हे सगळे मार्क बघून घ्यायचे, किंवा जर काही कोणात मार्कामध्ये काही जर फरक येत असेल किंवा करेक्शन करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. हे करेक्शन केल्याच्या नंतर किंवा आपण जे काही व्हेरिफिकेशन केल्याच्या नंतर सेव्ह अँड प्रोसीड केल्यावर तुम्हाला नेक्स्ट प्रोसेस येते. नेक्स्ट प्रोसेस ही सगळ्यात महत्वाची असते. त्यामध्ये तुम्हाला विलिंगनेस साठी 2 ऑप्शन येतील, एक तर बेटरमेंट येईल किंवा फ्रीज येईल. ह्या दोन्ही मधलं तुम्हाला 2 पर्याय येतील, त्या 2 मधला एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचा ऑप्शन लागलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना तो ऑप्शन ऑटो फ्रीज झालेला असेल तर त्यांना राऊंड 1 मध्ये ऍडमिशन घेणं हे बंधनकारक आहे. त्यांच्यासाठी बेटरमेंट ऑप्शन येत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचा ऑप्शन सोडून जे काही बेटरमेंट आणि फ्रीज हे दोन्ही ऑप्शन त्यांना ओपन होतील. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजवर सॅटिस्फाय झालेला असेल, तुम्हाला ब्रँच सॅटिस्फाय झालेली असेल आणि तेच कॉलेज आवडलेलं असेल तर तुम्ही फ्रीज ऑप्शन घेऊन तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घ्यायला जावं लागेल. तर आणि ज्यांना ज्यांना सेकंड राऊंड मध्ये जायचे किंवा सबस्क्रिप्शन राऊंड मध्ये जायचं, तुम्हाला राऊंड 3, 4 पर्यंत जायचं असेल तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट हा पर्याय निवडा. ज्या विद्यार्थ्यांनी फ्रीज पर्याय निवडलेला आहे त्यांनी 3 तारीख ते 5 तारीख या 3 दिवसामध्ये तुम्हाला फिजिकल रिपोर्टिंग साठी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट, तुमची ARC ची कॉपी आणि तुमची काय फर्स्ट इयरची फी आहे, ह्या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला 3 तारीख ते 5 तारखेमध्ये फिजिकल रिपोर्टिंग करून तुम्हाला फर्स्ट इयरचं ऍडमिशन कन्फर्म करावं लागेल. ज्यांनी बेटरमेंट हा पर्याय निवडला त्यांना कोणत्याही विद्यार्थ्यांना कॉलेजला रिपोर्टिंग करण्याची गरज नाही. जोपर्यंत तुम्ही कॉलेज फ्रीज करत नाही तोपर्यंत कुठल्याही कॉलेजला जाण्याची गरज नसते.
त्यानंतर येईल ही झाली 2 नंबरची पूर्ण स्टेप. त्यानंतर 3 नंबरची प्रक्रिया ही सगळ्यांना बंधनकारक आहे. तुम्ही फ्रीज केलं तरी बंधनकारक आहे किंवा बेटरमेंट केलं तरी बंधनकारक आहे. ती आहे सीट ऍक्सेप्टन्स फी. सीट ऍक्सेप्टन्स फी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये आहे. त्याचा ऑनलाईन मोड असतो, UPI पेमेंटनं तुम्ही करू शकता. तुम्ही फोन पे वापरत असताल, गुगल पे किंवा तुमचं पेटीएम असेल, कोणत्याही मोडनं तुम्ही पेमेंट हे करू शकता. ते 1000 रुपये. ही झाली 3 नंबरची. आणि चौथी प्रक्रिया असते की तुम्ही जे काही कन्फर्मेशन केलेलं आहे ऑप्शन फॉर्मचं, म्हणजे तुमचं जे काही कन्फर्म केल्याच्या नंतर सीट ऍक्सेप्टन्स लेटर येतंय, त्यामध्ये तुमचं सगळं डिटेलिंग असतं. तर तो फॉर्म डाउनलोड पण करून ठेवायचा आणि त्याची प्रिंट आउट पण जवळ राहू द्यायची. ही झाली तुमची पूर्ण. आणि तुम्ही नंतर होम पेजवर गेल्याच्या नंतर तुम्हाला चारही प्रक्रिया, ज्या पहिल्या सुरुवातीला मी दाखवलेल्या इमेज मध्ये ज्या काही इनकम्प्लीट येत होतं, त्या चारही याला ग्रीन टिक मार्क मध्ये कम्प्लीट म्हणून येईल. तर ही झालेली आहे, तुमच्या चारही प्रक्रिया झालेल्या असतील. तर ही झाली राऊंड 1 चा जो अलॉटमेंट येतो त्याच्यानंतर ह्या प्रक्रियेत मधलं फुल अँड फायनल ज्या काही 4 होतात प्रक्रिया त्या. त्यानंतर राऊंड 2 ची चॉईस फिलिंग आहे, त्या बाबतीत मी वेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाईड करेन. ठीक आहे, धन्यवाद.